हाय ऑल, आज मी तुम्हाला शिरकुर्म्याची रेसिपी सांगते आणि शिरकुर्मा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काजू, बदाम, पिस्ता, खजूर, चारोळी, तूप, शेवया आणि इलायची। तर मी इकडे एका पातेल्यामध्ये तूप घेतले 4 चमचे आणि त्याच्यामध्ये मी जे आपली खजूर असते त्याला मी 3 तास पाण्यामध्ये भिजू घातले आणि लांब लांब चिरून घेतले। तर तेच आता त्या तुपामध्ये टाकायचे आणि त्याला खमंग भाजून घ्यायचं। मग हे भाजल्यानंतर त्याला सेपरेट काढून घ्यायचं आणि त्याच तुपामध्ये मी आता टाकणार आहे आपलं काजू, त्यानंतर पिस्ता, चारोळी आणि मग बारीक चिरलेला आपला बदाम। हे सगळे ड्रायफ्रूट्स मी 3 तास पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि त्यानंतर त्याला लांब लांब चिरून जे आहे इकडे ठेवलं होतं आणि आता तेच ह्या तुपामध्ये आपल्याला खमंग भाजायचं आहे बारीक गॅसवरती। मग हे भाजल्यानंतर त्याला आपण साईडला काढून घेणार आहोत। आता हे मी जे खजूर काढले होते ते तिथेच साईडला काढले आणि त्याच बगोन्यामध्ये जे शेवया आहेत त्याला पण क्रिस्पी भाजून घ्यायचं। मग एका पातेल्यामध्ये दूध आहे त्याला उकळी आल्यानंतर हे जे आपण तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स होते तुपामध्ये ते त्याच दुधामध्ये टाकायचं आणि हळूहळू हलवायचं त्या दुधाला। इकडे माझे जे शेवया होते ते मी भाजून घेतले तुपामध्ये खमंग, ते शेवया पण त्याच दुधामध्ये टाकलेत। याला व्यवस्थित हलवायचं बारीक गॅसवर आणि ते मी घेते कंडेन्स्ड मिल्क त्याच्यामध्ये टाकते। गॅस माझा बारीकच आहे। कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर त्याला हळूहळू हलवायचं आता आणि इकडे आहे इलायचीची पूड जे मी बारीक कुटून घेतले थोडंसं साखरेमध्ये। मग चवीप्रमाणे थोडंसं साखर टाकायचं कारण मी आधीच कंडेन्स मिल्क टाकलं होतं त्यामुळे मी थोडी साखर टाकली। आता व्यवस्थित हलवायचं आणि ते शिजल्यानंतर आपली हे शिरकुर्मा इकडे तयार झालेला आहे, तुम्ही पण घ्या।